नमस्कार, मी किरण जाधव। पशुधन विकास अधिकारी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने जामनेर तालुक्यातील पहुर येथील नागरिकांनी कोणती मागणी केली, नेमकं घडलंय काय ते आपण पाहणार आहोत। या अगोदर आमच्या जळगाव गर्जना लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। पहुर येथे पशुवैद्यकीय दवाखाना असून या दवाखान्यात पशुधन विकास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे अतिरिक्त चार्ज असल्याचेही सांगितले जात आहे। पहुर येथील रहिवासी सोनू विकास चौधरी यांचा बैल आजारी असल्याने त्यांनी पशुधन विकास अधिकारी श्री जयलाल राठोड यांच्याशी संपर्क साधला असता ते वेळेवर उपलब्ध न झाल्याने पहुर येथील नागरिकांनी पशुधन विकास अधिकारी श्री जयलाल राठोड यांच्याकडील अतिरिक्त चार्ज काढून टाकावा अशी मागणी नागरिकांनी केली। तसेच नागरिक व पशुधन विकास अधिकारी काय म्हणाले ते आपण पाहणार आहोत। माझं नाव वैभव रमेश रोडकर। सोनू विकास चौधरी यांचा बैल 2 दिवस आधी अगोदर आजारी होता। त्यांनी काल संध्याकाळी सरकारमधल्या डॉक्टरांना फोन केला। ते म्हणे उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत तुमच्या घरी हजर राहू आणि त्यांनी 10 वाजेचा आता 4:30 आले, 4:30 वाजेपर्यंत हजर आले। कारण त्यामुळे शेंदुर्णी आणि पौर 2 ठिकाणचे दवाखाने सांभाळावे लागतात त्यांना। गाव जास्त असल्यामुळे त्यांना पौर आणि शेंदुर्णी 2 ठिकाणी टाइम दिला जात नाही। त्यामुळे त्यांना जनावराला उपचार करण्यासाठी लवकर हजर होण्यासाठी वेळ मिळत नाही। पौर या दवाखान्याचा चार्ज स्पेशल त्यांच्याकडे ठेवण्यात यावा। माझं नाव डॉक्टर जयलाल राठोड। मी पशुधन विकास अधिकारी म्हणून पशुवैद्यकीय दवाखाना पौर येथे कार्यरत आहे। माझ्याकडे 2 दवाखान्याचा चार्ज आहे, पौर आणि शेंदुर्णी। दोघं मिळून 27 गावं आहेत। पण 27 गावामध्ये एकटा पशुधन विकास अधिकारी त्यांना सेवा देण्यासाठी काही प्रमाणामध्ये वेळ होत आहे। तरी बी मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे। पशुवैद्यकीय दवाखाने आपल्याकडे 2 आहे 27 गावा मिळून। फक्त आपल्याकडे एकच पद भरलेलं आहे, पौरचं, शेंदुर्णीचं रिक्त आहे।